स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। व्यासपीठावरती बघितलं तर सर्वात रान मीच आहे। आता माझं वय 22 आणि एवढ्या ज्येष्ठांपुढं पहिल्यांदा बोलायचं म्हणजे आणि एवढ्या ग्रामस्थांपुढं पहिल्यांदा बोलायचं म्हणजे जरा पाय खालनं हलते, पण शेवटी आपण एका वाघाचं कार्यच आहे आणि ते वाघ म्हणजे माझे वडील आदरणीय तानाजीराव पाटील अध्यक्ष। 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा। कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम, गरजू व अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे। तुम्हाला फॅशनच्या दुनियेत जगायचंय, मग आहे ना आपलं डीपी भैयांचं डीफी परफेक्ट मेन्सवेअर। नामांकित ब्रँडेड कंपन्यांचे शर्ट, पॅन्ट, जीन्स, टी शर्ट यासह जेंट्स व लेडीज चप्पल आणि बूट हे सर्व योग्य दरात मिळण्याचं एकमेव ठिकाण। #डीफी परफेक्ट मेन्सवेअर, आळसंद, सर्वेसर्वा धनराज पवार। आज विवेकदादा शिंदे यांच्या सत्कारासाठी आणि आटपाडी गावचे आमचे सुपुत्र, आमचे जिवलग मित्र बाजीनाना यांच्या सत्कारासाठी आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिलो। तरी व्यासपीठावरती उपस्थित आटपाडी खानापूर मतदारसंघाचे आमदार आदरणीय सुहास भैया, आदरणीय कृष्णादादा किंवा आदरणीय व्यासपीठच म्हणतो, मला वाटते व्यासपीठावरती 2 साहेब आहेत। साहेबांपेक्षा माझं वय लहान आहे, त्यामुळं व्यासपीठावरती बघितलं तर सर्वात रान मीच आहे। आत्ता माझं वय 22 आणि एवढ्या ज्येष्ठांपुढं पहिल्यांदा बोलायचं म्हणजे आणि एवढ्या ग्रामस्थांपुढं पहिल्यांदा बोलायचं म्हणजे जरा पाय खालनं हलतेत, पण शेवटी आपण एका वाघाचं कार्यच आहे आणि ते वाघ म्हणजे माझे वडील आदरणीय तानाजीराव पाटील अध्यक्ष। तरी मला वाटते विवेकदादांची माझी ओळख ही 7वीत मी गोडावतला होतो आणि माझे सिनियर म्हणून 2 वर्ष पुढं ते 9वीत त्या ठिकाणी शिकायला होते। मला वाटते त्यांचा स्वभावच असा होता, शांत राहणे, शांततेत क्रांती करणे हे त्यांचा स्वभावच होता। मस्ती दंगा हे त्यांच्या लेवलनं करून रात्री कसा अभ्यास करून 1 नंबरला यायचं हे मला वाटते मी त्या काळात त्यांच्याकडून शिकलेलो आहे। माझा घोटाळा म्हणजे नियतीनं जसं तुम्हाला आणलं तसंच मला बी राजकारणात त्या ठिकाणी आणून ठेवलं म्हणजे। आणि बाजीरावचं आमचं कौतुक सांगायचं म्हणजे मला वाटते बाजीरावनी एक 2-3 पद त्यांच्या 2-3 पदाची त्यांनी परीक्षा दिली आणि त्या ठिकाणी त्यांचं नाव देखील आलं आणि त्यांना 2-3 वेळा पत्र देखील आलं तुम्ही जॉईनिंग व्हा म्हणून, पण त्यांनी मनातच जिद्द अशी ठेवलेली आहे, जोपर्यंत कस्टम ऑफिसर होत नाही तोपर्यंत काय आपण कोणत्या पदाला किंवा त्या पदाला जाऊन काम करायचं ताकदीने त्या ठिकाणी मनातच ठेवलं नव्हतं। जिद्द मला वाटते भैया तुमच्यासारखी ठेवलेली त्यांनी की कसे जास्तीत जास्त मताधिक्यानं आपण येऊ शकते, तसेच त्यांनी पण त्या ठिकाणी त्यांच्या पोस्ट किंवा त्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी त्यांनी जिद्द ठेवलेली। मला वाटतं जास्त बोलायला बंधनकारक जास्त आहे, आता चारी बाजूनं बंधन घातलेले जास्त बोलायचं नाही म्हणून। तरी आता सगळ्यांनी मनोगतात सांगितलं की आमचं गाव हे पैलवानकीत जास्त पुढं आहे किंवा पैलवान आमच्या गावातून जास्त घडलेले आहेत किंवा पैलवानातून तुम्ही त्या ठिकाणी कोणत्या कोणत्या पोस्टवरती त्या ठिकाणी तुम्ही काम केले। तरी एक सांगतो, मैदानातनं शड्डू देखील मारता येतो आणि शिकून देखील शड्डू पदावरती जाऊन मारता येतो, या दोन्हीत बराच फरक आहे। मला वाटते विवेकदादांनी
शिकून त्या ठिकाणी पदावरती जाऊन शेड्यूल त्या ठिकाणी तुमच्या गावातर्फे ठोकलेला आहे. त्यामुळं गावाला एकदम छाती फुगून जगण्याचा स्वाभिमान त्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. एवढंच सांगतो आणि दोघांना पण पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. दोघं पण मोठ्या पदावरती तुम्ही त्या ठिकाणी गेलेला आहे. तरी मला वाटते दादांनी मगाशी सांगितलं की कोणत्याही जिल्ह्यात तुम्ही गेला, कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये तुम्ही गेला, कुठं जरी तुम्ही काम केलं तरी त्या ठिकाणी आमच्यासारख्या कोणाचा फोन वगैरे आला तर नक्कीच आम्ही सांगू शकतोय किंवा आमच्या गावचा मुलगा आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी काम करताला अशी अपेक्षा त्यांनी देखील ठेवली आहे. मी देखील सामान्य कार्यकर्ता म्हणून तुमच्याकडे देखील एवढीच अपेक्षा ठेवतो. जरी माझ्यापाशी कोण आलं आणि माझा फोन तुम्हाला कधी आला कधी तरी नक्कीच तुम्ही माझा फोन उचलून त्या ठिकाणी मला सहकार्य करताला अशी मी विनंती करतो आणि त्या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.